आपल्याला हे काम वेळेत होणं गरजेचं होतं। त्यामुळे सचिव स्तरावरची समिती आपण नेमली आहे। शेवटी रिपोर्ट आपल्याकडं 3 आणि त्रिसदस्य असं पण काही नाही की एकांचीच नेमली आहे, त्रिसदस्य समिती नेमली आहे। त्याच्यामध्ये डिझाईनचे पण जे आपले सी आहेत त्यांना पण आपण अंतर्भूत केलंय। तेव्हा अशा पद्धतीने आपण तो रिपोर्ट घेतोय आणि याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा विषय नाही। दुसरं निधी या पुलाचा कुठेही वळवला नव्हता, त्यामुळे असं काही शासनानं या पुलाला दिलेला निधी हा दुसऱ्या कामाला वळवला असं पण नाही। पण याच्या बाबतीमध्ये ही घटना झाली, 4 लोकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे 100% जो अहवाल येईल समितीचा सचिवांच्या त्याप्रमाणे कडक कार्यवाही केली जाईल। शेवटी सभापती महोदय रिपोर्ट आल्याशिवाय सभापती महोदय ब्रिज हा धोकादायक जरी ब्रिज जरी धोकादायक असला तरी हा सार्वजनिक बांधकाम विभाग मेंटेन करत नव्हता। ग्रामपंचायतीनं लावला बोर्ड, ग्रामपंचायतीनं सभापती महोदय मंत्री महोदय मान्य केलंय की सभापती महोदय स्थानिक मूळतः ब्रिज जसं सचिन ऐरीने सांगितलं हा आमदार निधीतनं बांधलेला आहे। बांधलाय कोणी? आमदार निधीतनं। मग त्याच्यावर खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असेल हे जरी पकडून चाललो, एका बाजूने ते म्हणतात की बांधकाम खात्याने बांधलाय पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। जर तुमचा संबंध नाही तर तुम्ही कशाला येता इकडे उत्तर द्यायला? ज्या खात्याचा ग्रामपंचायतवाल्यांना येऊ द्या, ग्रामपंचायतवाल्यांना उत्तर द्यायला। जर तुमची जबाबदारी नाही आहे मेंटेन करायची तर तुम्हाला आम्ही निष्काळजीपणावर तुम्हाला आम्ही का धरावं? ज्या खात्याचे लोक आहेत त्यांना आम्ही धरू ना। तुमचा निष्काळजीपणा नाही असं तुमचं म्हणणं आहे, कारण आमचा काही संबंध नाही। ग्रामविकास खात्याचा संबंध असेल, जर तुम्ही ग्रामपंचायतीला दिला असेल किंवा आणखीन कुठल्या खात्याला दिला असेल तर त्यांचा संबंध आहे। मग तुम्ही ही जबाबदारी अंगावर का घेताय? आमचा साधा प्रश्न आहे। हे दिसतं तेवढं प्रकरण सोपं नाही आहे। याच्यामध्ये तिकडे स्थानिक राजकारण आहे। हा ब्रिज कुठे वळवला गेला ते आम्हाला माहिती आहे। यांची आपसातली भांडणं काय झाली ती माहिती आहेत। 8 कोटीची तरतूद आहे, मंजूर होऊन तो ब्रिज होत नाहीये। याची कारणं वेगवेगळी आहेत। तुम्ही आमचं मंत्री महोदयांच्या बद्दल आमचा बिलकुल आक्षेप नाही, कारण त्यांना आम्ही जबाबदार धरत नाही। पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुसऱ्याचं पाप स्वतःच्या अंगावर काय घेताय? ज्याचं पाप आहे त्याला घेऊ देत ना। दुसऱ्याच्या मुलाला नावं ठेवायला चालले तुम्ही। 8 कोटीचं काम जे आता मंजूर आहे हे PWD विभागाकडे आहे। त्यामुळे शेवटी आज ते काम पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे जे आहे ते आपण हे करतो। आता चौकशी समिती ठीक आहे, बोर्ड लावला धोकादायक आहे हा ग्रामपंचायतीनं लावला, तो काही PWDनं लावला नव्हता। बोर्ड ग्रामपंचायतीनं लावला की ब्रिज हा वाहतुकीस धोकादायक आहे, तसं पेपरला किंवा फोटो वगैरे सगळे आहेत। शेवटी दिरंगाई जी झाली, जे 8 कोटीचं काम जे होतं हे PWD विभागानं नवीन मंजुरी त्याला नवीन पुलाला दिली होती। त्याची चौकशी समिती आपण नेमली आहे। त्याचा अहवाल आला की आपण अहवाल यायच्या आधी सभापती महोदय कार्यवाही आपण कशी करणार एवढाच विषय, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच।